अगं तात्काळ मध्ये मिळालं नशिबानी. हे ब्रो पण खरंच बरं झालं तू मला पाठवलंस वेळेत. 3च तिकीट राहिली होती शेवटची. ती वेळेत पोचलो म्हणून मिळाली, नाहीतर इम्पॉसिबल होतं तुमचं जाणं. गावाला काय मजा यायची ना लहानपणी. आपण लहानपणी जायचो तेव्हा सेम गर्दी असायची एवढीच. फक्त दीदी आपल्याला हात पकडून घेऊन जायची बसमध्ये, तिचा हात पकडून खाली उतरायचं. पुढचे 3-4 दिवस हे दोघे फक्त दोघेच एकत्र असणार. हे सगळ्या अर्थाने एकत्र येणार. मी तुझं आत्ताच ऐकत नाहीये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाद घालतोय. तर त्यांना बाळ झालं ना की मग तर काय बघायलाच नको, बघणारही नाही तुझ्याकडे. आणि मग तुझी या घरातली सत्ता पण जाण. आणि ते 8 आण्याचे पेप्सी कोले मिळायचे बघ साधेवाले, त्याच्यावरनं केवढे भांडायचो आपण. मी समीरच्या नावाने वडाची पूजा केली असती ना तर सोडलं असतं तुम्हाला. आणि लग्न झालं असतं तर काय, नवी कोरी गाडीच गिफ्ट केली असती. आणि माझं जर का समीरशी लग्न झालं नाही ना तर तुमचं घरदार उद्ध्वस्त करेल. आणि तिकडे गावचं एक पटांगण आहे, म्हणजे दिवस रात्र आम्ही खेळायचो. म्हणजे जोपर्यंत आई छडी घेऊन मारायला यायचे नाही ना आम्ही तिकडे पडीक. आता आपण गेलो ना की मी दाखवतो तुम्हाला. काहीतरी करून मला ह्यांना थांबवायला हवं. काय करू? गावाला जायचं पक्कच केलंस का तू? हा म्हणजे आता आजी म्हटलीये. पण तू थोडा विचार कर ना. रात्रीची वेळ आहे, पावसा पाण्याचे दिवस आहेत, तासन तास गाड्या थांबतात रस्त्यावर. हिचं अंग अवघडून निघेल. अजून बरी कुठे झाली आहे ती. उगाच नको ती रिक्स घेऊ नका तुम्ही. तू आता फोन कर नवसाजीला आणि सांग आता येऊ शकत नाही. पण आजी म्हणाली. काय म्हणाली आजी? त्यांचं झालंय वय समीर, त्यांनी दिलंय सगळं देवीवर सोडून. तुम्ही अजून तरुण आहात, तुम्ही सगळं देवीवर सोडणार आहात का? तुम्ही काय बघता माझ्याकडे रागाने? नाही, मला तुमच्या नवसाजीच्या अगाध ज्ञानाबद्दल काही शंका नाहीये, पण मला माझ्या पोराची काळजी म्हणून बोलते. आई मी जाईन ग. आई एक बोलू का? आता जायचं ठरलंय ना आमचं, तर मग असा निगेटिव्ह विचार नको करायला आपण. आणि असं म्हणतात की बाहेर जाणाऱ्या माणसांना असं सारखं सारखं अडवू नये. नाही आठवत. तुला काय बोलणार बाई, तुला तर हे हवंच असतं. तुम्ही सगळे जेवा, मी जरा श्रेयसला घेऊन येते. खूप वेळ झालं ग तो कदम काकांकडे. मी घेऊन येते त्याला. अरे नाही, घेऊन येते. जाऊ दे जाऊ दे. लहानपणापासून बोरिंग आहे. चिडली आता पण चिडली ती. तुमच्या मुलीनं माझा संसार सुरू होण्याआधीच मोडला, त्याच्यामुळे मी आता तुमचं घर मोडणार. आता संपलं तुमचं सुख. आता इथून पुढे मी तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणणार. याला काय अर्थ आहे? हा नाही, कायद्याने विराज असं करूच शकत नाही. बाबा हे आपलं हक्काचं घर आहे, त्याला हे घर आपल्याला द्यावंच लागेल. इथे तावातावाने बोलण्यापेक्षा तिथे आला असतास ना तर बरं झालं असतं. आणि कायदा काय कायदा? उद्या कायदा न्याय मिळवून देणार आहे. अरे 4 पिढ्या कोर्टात सडेल हे प्रकरण. आई, मला तो विराज ऐकण्याच्या मनस्थितीत वाटत नाहीये. हा, तो आपल्याला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. असं कसं बर्बाद करेल तो आपल्याला? या गोष्टीला जी व्यक्ती जबाबदार आहे ना तिलाच हे सगळं थांबवावं लागेल. आत्ताच्या आत्ता तुझ्या बहिणीला फोन कर. फोन कर आत्ताच्या आत्ता. अगं आता तिला कशाला या सगळ्यामध्ये ओढतीयस? अरे तिने सोडलंय आपल्याला याच्यात, म्हणून तो विराज आपल्याशी असं वागतोय. फोन कर. दादा नाही, निकी फोन दे. नाही दादा. निकी, दादा नाही देणार.
दी आणि जिजू देवदर्शनाला जातात हे सांगून तिला टेन्शन नाही द्यायचं हं? ती आत्ता कुठे रिकवर होते आजारपणातून. अरे वा, छान आहे. आपल्याला देशोधडीला लावून स्वतः मजा करायला चालली. काही गरज नाही इतका पुळका असायची. नचिकेत, आई अगं का हट्ट करतेस? थोडा तरी विचार कर ना तिचा. तिला हॉस्पिटलमध्ये बघायलाही आली नाहीस तू, वर त्रास देणार आहेस आता. निकी, हल्ली खूप उलट बोलायला लागलीस हं? अगं कविता, पुरे ग. अर्पिताचं लग्न झालंय, आता प्रत्येक गोष्टीसाठी तू अर्पिताला जबाबदार धरणार आहेस का? हे बघ, हा आपला प्रॉब्लेम आहे आणि त्यावर सोल्युशन आपणच काढणार आहोत. हा विराज ना बेकायदेशीर वागतोय हे सिद्ध करू आणि आपण न्याय मिळवू. हा, वा, काय बोलताय? त्याच्या पैशापुढे तुमचा निभाव लागणार आहे का तुमचा निभाव? अहो, पैशाने तो सगळ्यांना विकत घेईल. मग बसाल टाळ्या वाजवत. हे बघा, सगळ्यांना सांगून ठेवते, ज्यांना ज्यांना त्या अर्पिताचं पुळका आहे ना, त्यांना फक्त 5 दिवस देते. या 5 दिवसात जर हा प्रॉब्लेम सुटला नाही तर हे प्रकरण घेऊन मी अर्पिताकडे जाणार आणि तिला हे सगळं निस्तरावंच लागेल. अपशकुनी मुलगी जेव्हा या घरात होती ना, तेव्हा सुद्धा या घराचं भलं होऊ दिलं नाही आणि आता इथेच. तिला स्पष्ट सांगणार, पायावर नाक घास विराज. पण आमचं घर वाचव. ठेवलं असून कशातही काही ठेवलं. जागा आहे का मग ठेवायची? चला, आता मस्त जेवण झालंय, छान गोळ्या घ्यायच्यात आणि मला माहितीये गोळ्या कडू आहेत, पण उगाच वगैरे असला काही चेहरा करायचा नाही. अरे देवा, दीदी अजूनही त्या खोलीतच असणार.